मी या चर्चेमध्ये दुसऱ्या पाहुण्यांना घेतो आणि तुम्ही जे सांगितलं तसं हरिभाऊ राठोड इथं आरक्षणाचे अभ्यासक आहेत. भले ते ओबीसी नेते असतील पण ते आरक्षणाचे अभ्यासक आहेत. हरिभाऊ, मी टू द पॉइंट विचारतो. तुमचा फॉर्म्युला मला माहित आहे, पहिल्यांदा सांगणार तुम्ही, पण फॉर्म्युल्याबद्दल नंतर बोलू. आता मला सांगा, ते म्हणतात की फक्त मराठा शब्द घ्या आणि तो पटकन इकडे ओबीसीच्या यादीत टाका. असं खरंच कायदेशीरदृष्ट्या शक्य होईल का? ते आत्ताच्या घडीला जेव्हा एक आरक्षण अस्तित्वात आहे, 10% आरक्षण, अशा परिस्थितीत ते शक्य आहे का? हो, शक्य आहे. आणि कसं करावं लागेल? मराठा कुणबी तत्सम आहे असा एक JR काढायचा. आजच्या आजही काढू शकता. म्हणजे हे आंदोलन तुम्ही उद्या रोखू शकता. एवढं सोपं काम आहे. पण आरक्षण देताना तुम्हाला सब कॅटेगरायझेशन करावं लागेल. भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला काय आहे त्यानुसार आपल्याला जर सब कॅटेगरायझेशन केलं, जसं आपण मंडल आयोग लागू केलं होतं तेव्हा मान्य शरद पवार साहेबांनी धनगर समाजाला वेगळं आरक्षण दिलं, वंजारी समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं, तसंच आता कुणबी मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायचं आणि हा प्रश्न मिटून जाईल आणि कोणाला धक्का लागणार नाही. ओबीसीच्या कुठल्याच याला धक्का लागणार नाही. ऑन द कॉन्ट्ररी, ओबीसीला जो प्रचंड असा धक्का लागलेला आहे त्या धक्क्यातून बाहेर पडतील आणि त्यामुळे खरं म्हणजे ओबीसीचा फायदा होईल. ओबीसी मराठ्यांना आरक्षण देणं याच्यामध्ये ओबीसीचा फायदा आहे, कायमचा फायदा आहे. नाही तर आता कायमचं आमच्या हरिभाऊ थोडंसं लक्षात आलं नाही म्हणून मी विचारतो. लक्षात नाही आलं, जर ओबीसीच्या 27% मराठा समाजाला घेतलं तरी ओबीसीना धक्का लागत नाही, अशा प्रकारची मांडणी जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते स्पष्ट होत नाहीये की धक्का लागणार कसा नाही. मराठा समाजाचा व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम आपल्याला महाराष्ट्रातला माहित आहे की अशा परिस्थितीमध्ये इतका मोठा समाज जर 27% आला तर धक्का लागणार नाही, हे कसं तुम्ही सांगाल? नाही लागणार. हे बघा, जेव्हा धनगर समाज आणि वंजारी समाज आरक्षण मागत होतं तेव्हा आम्ही भटके मित्रांनी प्रचंड विरोध केला. आम्ही मोर्चे आंदोलन केले. मान्य तत्कालीन आमदार मखरामजी पवार आणि लक्ष्मण माने आणि आम्ही प्रचंड आंदोलन केलं. आम्ही सांगितलं की धनगरांना आणि वंजारी समाजाला भटक्या मध्ये टाकू नका. मग त्याचा अभ्यास करून जेव्हा मंडल आयोग लागू झाला तेव्हा आम्ही त्यांना वेगळं आरक्षण दिलं. म्हणजे धनगरांना वेगळं आरक्षण दिलं, वंजाराला वेगळं आरक्षण दिलं, म्हणजे आम्हाला धक्का लागला नाही. म्हणजे 17% द्या असं तुमचं म्हणणं आहे. 10% तर वेगळं आहेच, भटक्या विमुक्त जमातींसाठी 10% आहे. हे जे 17% आहे, 17% मराठा समाजाला द्या असं तुमचं म्हणणं आहे? नाही, आता परिस्थिती बदलली आहे. तुम्हाला सांगतो, आपल्याला जे बांटे आयोगाने मोजणी केली आहे ओबीसी लोकांची, त्यांनी सांगितलं 37.88 लोकसंख्या आहे. याचा अर्थ आपण 38% आरक्षण ओबीसीना देऊ शकतो. म्हणजे 27 ऐवजी आपण 38% देऊ शकतो. 38% हे आणि 20% SC ST म्हणजे एकूण आपल्याला 58% आरक्षण देता येईल. जो आपण आता 62% दिलेलं आहे महाराष्ट्राने, त्याच्याही कमी. म्हणजे आता 62% दिलेच आहे ना तुम्ही, आणि मी सांगतो त्याप्रमाणे आपल्याला 58% फक्त आरक्षण. पण इंदिरा साहनी केसमध्ये मी थोडंसं इंदिरा साहनी केसमध्ये आता जे सुप्रीम कोर्टानं मागच्या वेळेस फडणवीस सरकारच्या वेळेस दिलेलं, त्यांच्या सरकारनं दिलेलं जे आरक्षण होतं ते नाकारताना तुम्ही 50% मर्यादा ओलांडताय असं सांगितलेलं होतं आणि मग ते रद्द केलं होतं. तुम्ही सांगताय त्यानुसार मग ती मर्यादा जर 58% गेली तर सुप्रीम कोर्टात ते टिकेल का? सांगतो, नाही टिकेल. आता यासाठी टिकेल की आपण ती मोजणी केली आहे आणि जे आता दिलेलं आहे जे 10% चालते, कसं टिकणार सांगा बरं? याचा अर्थ ते टिकणार नाही. ते 50% वर दिलंय तुम्ही. आता जे 10% मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, जे हायकोर्टात केस चालू आहे, ते कशावर टिकेल? मग ते टिकणार नाही. मग ते टिकणार नाही, त्याला म्हणजे हे नाही, बेस नाही. मी सांगतो त्याला बेस आहे, कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला देता येते. अनेक निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे निर्णय. ठीक आहे. लोकसंख्या आतापर्यंत केली नव्हती, आता बांटे आयोगाने लोकसंख्या केली आहे, त्याच्यामुळे आपल्याला देता येऊ शकतं असं तुमचं म्हणणं आहे. मला बाकी पाहुण्यांकडे जायचंय. आपल्यासोबत 2 राज्य